त्यांना आहे ना तांदळाच्या पिठाच्या पाच देवांना 5 पंत्या केल्या जातात आणि अशी त्यांची ओवाळणी केली जाते देव आमचे खेमदेव। आता दागिने वगैरे मोजले जातात की कुठे काय हरवलं नाही ना, पडलं वगैरे नाही ना। नमस्कार मित्रांनो, कोकणी मार्केटच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। मी आता आमच्या ग्रामदेवतेच्या देवळात येतोय, कारण की रात्रीचं तुम्ही सर्व पाहिलंच असेल। त्याच्यानंतर हे आता हा दुसरा दिवस आहे ना, आज व्हिडिओ भरतील। तर आमच्याकडे काल पूजा होती, तर पूजेनिमित्त आम्ही पालखी सजवतो, त्याला बोलतात रूप लावणं वगैरे। आणि आता ते कार्यक्रम संपला तर आता ती पालखी परत भंडारतात, म्हणजे ते देव पालखीतून बाहेर काढून परत पेटाळत वगैरे ठेवतात। पेटाळत वगैरे नाही, पेटाळत ठेवतात, तर त्याला देव भंडारण असं म्हणतात। तर त्यासाठी मी आता आलोय, तर बघूया आपण कशा पद्धतीने देव भंडारतो, म्हणजे देवांना सर्व हे करून पेटाळत कसं ठेवतो वगैरे। ते तुम्ही कालची व्हिडिओ बघितली असेल, तर त्याच्यामध्ये हे तुम्ही रात्रीचं व्ह्यू पाहिलं असेल देवीचं। त्यानंतर आता आपण जाऊया, कशा प्रकारे देव भंडारतात बघूया आपण। आता देव दिवाळी आहे, तर देव दिवाळी निमित्त आमच्या गावात काय प्रथा आहे माहिती का? आमच्या ग्रामदेवता 5 देवस्थान आहेत ना, तर त्यांना आहे ना तांदळाच्या पिठाच्या 5 देवांना 5 पंत्या केल्या जातात आणि अशी त्यांची ओवाळणी केली जाते देव दिवाळीला। जे बायकांचे तर मला काय करायचं बाळ, म्हणजे आज तुझी मुंबईकरी मंडळी आलेली आहे, आज तारखेला उद्या तारखेला ते मुंबईला पोहोच होते, तिकडे आबादानी आपली तू तिकडे पोहोच कर, तिकडे इंडा पिंडा तू रंगोली ठेव, तुझी गावाची मंडळी इकडे इंडा पिंडणार आहे, गाडी घोडा चालवणार, मुंबई मंडळी तिकडे गाडी घोडा चालवणार आहेत। आता एकंदर गावाचा कौलच आहे आपला। हे बघा, हे आमच्या गावचे गावकर आहेत आणि मध्ये जे बसलेत ते आमच्या गावचे गुरु आहेत। तर यामध्ये आता ही पद्धत काय माहिती का? गावकर देवीला अर्ज लावतात, म्हणजे देवीशी बोलत आहेत की असं असं आहे, तसं तसं आहे, तर यावर देवी तुझं काय म्हणणं आहे? तर मग ते गुरु आहेत ना, त्यांच्याजवळ जे उचलतात ना, त्याला पावकं असं म्हणतात। तर त्याला 2 साईडला असं दोन्ही किरंगलीनं धरलं जातं आणि असं उचललं जातं, म्हणजे गावकर पहिले बोलणार की असं असं आहे, तर त्याच्यात तुझं म्हणजे हो ना असं बोलतात। मग ते उचललं म्हणजे हो आहे, आणि जर उचललं गेलं नाही तर मग ते ना आहे। हे आमच्या गावच्या देवीचं अस्तित्व आहे। अशी प्रत्येक गावच्या देवाचे अस्तित्व असतं आणि प्रत्येक गावची ग्रामदेवता ही म्हणजे आपल्या पाठीशी उभी असते ठामपणे, पण आपल्याला तिचं अस्तित्व जपता आलं पाहिजे। आमची तर ग्रामदेवता आहेच, म्हणजे तुम्हाला सांगतो की तुमची ग्रामदेवता आहे, तर आपल्याला एकदम असं निस्वार्थी मनाने आपल्या ग्रामदेवतेवरती विश्वास ठेवला पाहिजे। कारण का बोलतात ना, देव जसा भक्तीचा भुकेला, श्रद्धेचा, तसा आपल्याला श्रद्धा दाखवली पाहिजे देवाला, तरच तो आपल्या पाठीशी उभा राहील। अदरवाईज तुम्ही जर बोलाल की हे काय नसतं वगैरे, तर तुम्हाला काहीच नाही तुम्हाला वाटणार। बट जर तुम्ही निस्वार्थपणाने देवावरती विश्वास ठेवाल, श्रद्धा, प्रेम आणि तिची भक्ती कराल, तर ती तुमच्या नक्की पाठीशी उभी राहील। मान्य करून जे बायकांचे तर मला तू काय करते
यामध्ये सर्व हात पेटी एका पदामध्ये वागवले जात आहेत. त्यामुळे तू मान्य करून घे. ज्या कोणाचे काय अडचणी असतील काही असेल ते आपल्या बाजूला कर. त्यांच्या कुटुंबाला सुखपती दे. काही कामधंदा येऊ दिले असेल ह्या त्यांची पार पार वेळ तुला हात पेटी जे माहिती तुम्हाला दुगाय गलगाय गणेश म्हणजे तीन कोरोना ही तुला एका आपल्यामध्ये मागवली जातं ही तू मान्य करून घे. जे म्हणून काय कोणती कामधंदा येवत दिले असेल काही कोणाचे काही नवस तुला बोललेले असतील काय त्यांचा तू पुढे पूर्ण कर आणि या नवसाला नजर ठेव तुला नवस दिलेलं मान्य कर. जे माहिती तुम्हाला दुगाय गलगाय गणेश या माई वस्तीने ज्या वाट्या बनल्या त्या तू मान्य करून घे. आपल्या त्यांच्या काही अडचणी असतील माई वस्ती ह्या आपल्या तू मान्य करून घे. त्यांच्या पाठीच्या तू स्टाम उभी राहा. काही त्यांचा कामधंदा येऊन दिला तर माई वस्तीच्या पाठी उभी राहून तुला वाट्यापर्यंत तिथे पुढे जाऊन सावकाश काढा म्हणजे आरगी गाडी आता गुरव 4 देवींच्या वेण्या वगैरे काढल्या जात आहेत. म्हणजे सर्व आता हे काढले जाते हार वगैरे वगैरे सर्व दागिने वगैरे. तर हे आता वेण्या काढून म्हणजे ज्याला कोणाला पाहिजे त्याला देतात. जसं की हार त्यातला मी हार आणला होता म्हणजे आणि आमच्या घरी सुद्धा प्रेम आहे ना गावच्या देवीची तर तिला अर्पण केला होता मी. आता देवाचा हार काढतो भांगडमध्ये बस तिथे तिला काय समजत नाही. वाढवाय नको किती वर्ष काम करतात सांगा तुम्ही. बस तिथे भांगडमध्ये डोक्याला फुला काढा सगळे मी देऊ पांढरा. चावी आहे ना मधून डोक्यावरले फुलं बिलं काढा असं देऊ पांढरायचं असं आपला थोडासा पाचोडा झटला तर माझा हो पाचोडा जर झडतो आहे ना इकडे प्रसादी चालू आहे. आमचे खेमदेव एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने जसं आम्ही नाव घेतो खेमखेतर सुकाय काली श्रीवास आहे. खेमदेव झाले बाहेर आले.
होय त्या काढायच्या ना ती अभिषेक कुठे गेला? अभिषेक ही कालकाई देवी आता, त्याच्यानंतर कालीश्री देवी. आता मग काका सर्व देव सोडत आहेत आणि इथे ठेवत आहेत. त्यांना दागिने उतरत नाही शिवराज देश. ही काळीश्री देवी. त्याच्यानंतर वाघजाई देवी. ते इकडून पकडतात, मागून ते बाबा सोडतायत. झाली प्रसादी वाटा. अरे करायची अजून होती ना. आता दागिने काढले जातात मला वाटतं. हे बघा, पहिले खेम देऊ जसं सिस्टमॅटिक पद्धतीने. आता दागिने वगैरे मोजले जातात की कुठे काय हरवलं नाही ना, पडलं वगैरे नाही ना. त्याची इथे नोंद घेतली जाते. आणि ही सोनं आहे ना, कटिंग किंवा आपल्या कागदात कुठं तरी बांधा. बादी पण त्याच्यात बादी पण आहे ना, बादी पण त्याच्यातच ठेवलेली आहे, त्या डबीतच टाकली आतमध्ये. खेमदेवांचे 2 दागिने. त्याच्यानंतर आमची ग्रामदेवता सुकाई देवी, तिच्यावरती दागिने खूप आहेत. जसं की बघा, माझ्यामध्ये 9 काहीतरी आहेत. सात दागिने बघायचे. बघायला आपटा थोडीशी अशी हाताने 7 आहेत मला वाटतं, 2 झाले. अशी धूल जाईल, धूल आपटा करायचं आतमध्ये. पिंजर पिंजर अशी आपटायची. होय होय, तिकडे पेट्रोल असेल तर सांगतो. कालेश्रीचं घ्या तिकडं. नाही, टोटल 9च आहेत बरोबर. म्हणजे 7 गळ्यातले दागिने आहेत आणि बाकी 2 आहेत. म्हणजे मी बोलल्याप्रमाणे बरोबर आहेत 9. तुम्ही का पुसाय घे देऊ. सर्व देवांचे दागिने काढून झालेले आहेत, व्यवस्थित ठेवलेले पण गेले. पण आता फक्त राहिलेत 2 दागिने राहिलेत. देवींचे 2 आणि देवाचे 1. जसे की नाकातली नथनी 4 देवींची आणि कानातली कुडी. आणि ते दादाच्या हातात आहे ते श्री खेमदेव आहेत, त्यांच्या फक्त कानातले दागिने.
आणि परत त्याच कपड्यात उलटा करून तो देऊ मला राहत नाही पेटत. आता का फक्त 9 दागिने आहेत ना देवांवरती? कुठले दागिने? म्हणजे कानातले नाकातले. हा येते एकूण 9. बरोबर ना? असली दागिने आपले आहेत ना 7 दागिने सुकायचे 7. ह्यांच्या प्रत्येक 2-2 2 आणि क्रेन देवाचा पण 2. आणि कानातले पुड्या आणि परत नाकातली. बरोबर. बिडे असं ते 5-5 नग म्हणायचे. 6-6 नग असतात. आणि चुडे वगैरे कसले आहेत ते मग? चुडे चांदीचे ते चांदीचे आहेत ना? ते आपण काढीत नाही ते हातात चुडे आहेत ना म्हणजे ते फिक्स आहेत का? अंगावर असतात ते. बरोबर. हा तर सुकायला 7 दागिने भरतो बाकी देवाना 2-2 दागिने. सुक्या कपड्यात पूस परत तसं आहेत ना तुझी असतील तर कपडे द्या. कपडे काय भाऊजी नाही जेव्हा कपडा ढेपलेला भार उठव शिकवण मला उठव भार ढेपला हे बघा आहे खाली आहे बघा. इकडे पालखीतले जे देव आहेत तेच हे देव आहेत आमच्या इकडे. मध्ये आहेत ते श्री खेमदेव वरती नाव लिहिलेत बघा. त्यांच्याच डाव्या बाजूला आहे श्री ग्रामदेवता आमची श्री सुकाई देवी, श्री कालकाई देवी. त्याच्यानंतर इकडे पाषाण आहे. त्यानंतर इकडे श्री काळीश्री देवी, श्री वाघजाई देवी आणि चेडा मारुती. यातली 5 देवस्थानं पालखीत आहेत आमच्या. इकडे सर्व प्रसादी वगैरे चालली आहे. हे रूप भंडारतात म्हणजे देवांना बोललो ना तुम्हाला की सर्व पालखी वगैरे हे करून पेटाऱ्यात ठेवतात. तर ते हे चालू आहे इकडे काम.
एक नंबर थांबा 2 मिनिटं जरा. ते नवीन वस्तू खायचे. प्रसादीकडे जाऊया आपण आता थोडं. प्रसादी लय भारी हो. सीताफळ आहे, खोबरं आहे, पेर आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, मोसंबी आहे. इथं बदलून कुठे राहत म्हणतोस? आम्ही बघ बदलून गेले हे घरी आमच्या गेले. सांगायचे मला पाहिजे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज.
फायनली आम्ही गावकऱ्यांच्या घरी पोचलो. आता आम्ही त्यांच्या घरी देव वगैरे व्यवस्थित ठेवतो. मग चहा पाणी वगैरे होते आणि मग आपापली मंडळी आपापल्या घरी जाते. Oh, ya.